श्री स्वामी समर्थ. नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे तांदळाचे खिचे पापड. आपण हे माप बघूया. 1 किलोचं पीठ तयार केलेलं आहे. त्याचं आपण प्रमाण घेऊया. 1 किलो पिठाला 2 चमचे जिरे घेतलेले आहेत, 2 चमचे मीठ घेतलं आहे आणि 3 चमचे पापड खार घेतलेला आहे. पीठ आपण हे धुवून तांदूळ स्वच्छ वाऱ्यावर सुकवून दळून आणलेलं आहे आणि ह्या वाटीने आपण 6 वाट्या पीठ घेणार आहे. बरोबर 1 किलो होतं आहे. 6 वाट्या मोजून पुरण घेणार आहे. बरोबर टापाला असं घेतलं की त्याच वाटीने आपण पाणी मोजून घेणार आहे. 1 वाटी पीठ जर घेतलं तर 1.5 वाटी पाणी घ्यायचं आहे. तर 1.5 वाटी पाणी आपण इथे 1 वाटीला 1.5 वाटी म्हणजे 9 वाट्या आपण पाणी त्याच्यात गरम करायला ठेवणार आहे, उकळून घेणार आहे. बरोबर 9 वाट्या पाणी घ्यायचं. 1.5 पट पाणी 1 वाटीला 1.5 पट पाणी आपण इथे घेणार आहे. पाणी परफेक्ट असेल तर पापड छान होतात, छान फुगतात. पण हे पाणी आपण उकळून घ्यायचं आहे. उकळलेलं आहे पाणी. आता त्याच्यात आपण मीठ आणि पापड खार टाकलेलं आहे. ते पीठ मिक्स करून घेतलं आहे. त्याच्यात ते आपण टाकणार आहे. पूर्ण असं मिक्स करून घेतलं आहे. पीठ आता टाकलेलं आहे. पूर्ण असं गोल गोठून घेऊन असं छान मिक्स करायचं आहे. लाटण्याने ते छान तयार होतं. असं जरा पण असं पीठ राहिलं नाही पाहिजे, एकजीव झालं पाहिजे पाणी आणि पीठ. मस्त ते बघा आता छान असं पीठ मिक्स होतं आहे. पूर्ण पीठ असं ह्याच्यात पांढरं जास्त राहत नाही. त्याच्यानंतर आपण आता हे जिरं टाकणार आहे. जिरं नंतर टाकायचं कारण पापड असे लालसर होतात अगोदर टाकलं तर, म्हणून हे नंतर टाकायचं. 2 मिनटं वाफवून घ्यायचं आहे. पीठ झाकण ठेवायचं तसं आणि हे असं परातीत काढून घ्यायचं. थोडं अर्धं ठेवायचं, अर्धं घ्यायचं, अर्धं झाकून ठेवायचं. म्हणजे कसं असं मळायला गरम असल्यामुळे ते तांब्याने छान असं मळायला जमतं. मस्त पीठ मळून घेतलं. आता ते थोडंसं गार झालं, त्याच्यामुळे हाताने मळून घेऊया. असं गोळा तयार केला, हाताने मळून घ्यायचा आणि असं गोल गोळा तयार करायचा. जे उकडायला ते इझिली उकडतं ते छानपैकी. तसं असे रोल करून आपण किंवा असंही करून उकडायला हे असे सगळे बनवून घेतलेले आहेत गोल गोल रोल. एक कुकरचं भांडं घ्यायचं, त्याच्यात रुमाल टाकायचा. त्याच्यात ते गोळे आहेत ते आपण उकडायला ठेवायचे आहेत. सर्व जेवढे शक्य होतील बसतील तेवढे घालायचे. कापडीने गुंडाळून घ्यायचं छान. कुकरमध्ये जसं आपण एक खाली जाळी ठेवतो, ते जाळी ठेवून त्याच्यात परत पाणी टाकून आपण कुकरला लावायचं आहे. कुकरचा अंदाज खूप छान आहे कारण 3 शिट्ट्या आपण करून घ्यायचं आहे. 3 शिट्ट्या झाल्या, आपण आता कुकर काढायचं आहे. कुकरमधले ते गोळे काढायचे. हे पहिला मी आधी 1 वेळा उकडून घेतलेलं आहे. असं काढून घ्यायचं आपण सगळं आणि तांब्याने असं छान मॅश करून घ्यायचं. जेवढं शक्य आहे तेवढं आपण पीठ मळायला आपण तेवढं घेऊन ते पूर्ण असं मॅश करून, चांगलं गरम असल्यामुळे ते तांब्यानेच असं
मिक्स करायचं आहे ते. पीठ छान उकडलं की पापड हे मस्तच होतात. पीठ जर उकडलं नाही व्यवस्थित तर पापड बिघडतात. त्याच्यामुळे जरासं तेल लावून घेतलं आहे आणि पीठ चांगलं आता मळून घेऊया. छोटे छोटे गोळे तयार करायचे. असे जसं शक्य आहे तेवढं आपल्याला लागेल तेवढं पीठ मळून चांगलं गोळे करून घ्यायचे आहेत. आणि मशीनने किंवा तुम्ही 2 कागद घालून लाटण्याने सुद्धा असे पापड छान तयार होतात. पटापट आपण रात्रीचं पण करू शकतो. फॅनवर रात्रीचं असं पण तयार करून फॅनवर ठेवले आणि सकाळी सुकत घातले तरी चालतात. एक ऊन, कोकणात खूप ऊन असतं. एक ऊन जरी लागलं तरी पापड खूप छान सुकतात. आणि हे बघा 1 किलोचे ह्या डब्बाभर पापड झालेले आहेत तयार. छान असे जवळजवळ 200 पापड असतील. हे तळून बघूया आपण. हे बघा डब्बल पापड फुललेले आहेत. छान असे मस्तपैकी तयार झालेले आहेत. पण पापड तळताना तेल चांगलं तापवून घ्यायचं, त्याच्यानंतरच पापड टाकायचं. छान असे मस्त पापड तयार झालेले आहेत. रेसिपी एकदम सोपी आहे. जशी टिप्स दिले त्याच्यानुसार आपण करावी. पापड मस्तपैकी एकदम कुरकुरीत पापड छान खुसखुशीत तयार झालेले आहेत. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. एकदम सोपी रेसिपी आहे. मुलं पण खूप आवडीने खातात. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू बघितल्याबद्दल.